बोला ना सर. हां बोला ना. शेतकऱ्याला काय करा अनुदान द्या. हां काय म्हणा की आधी गारपिटीचं सांगायचं का सगळं. गारपीट आहे का? आधी काय करू, गारपीट कुठं होणार आहे सांगतो. काय करा, हां इकडं एरोंडोल, जळगाव, तसंच ती मलकापूर, जळगाव जामोद, अकोट म्हणजे सातपुडा जे पर्वताची रांग आहे ना नागपूर पर्यंत वर्ध्यापर्यंत त्या पट्ट्यात होणार आहे गारपीट. बर वर्धा, नागपूर, अकोला, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तिथपर्यंत. आणि पाऊस येईल मग तुमच्या वाशिम जिल्ह्याला येईल, कारंजाकडे गारपीट होईल समजा. पण पाऊस तुमच्या वाशिम रिसोड तिकडे पाऊस येईल. बुलढाणा जिल्ह्यात पाऊस येईल. खामगावच्या खाल्ल्या साईडनं शेगाव थोडी गारपीट होईल. अकोट, अकोला, वर्धा, नागपूर, चंद्रपूर काही भागात पाऊस आणि गारपीट. म्हणजे सांगायचं पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पाऊस आहे. 26 ते 1 तारखेपर्यंत. बर म्हणजे फेब्रुवारी ते चांगला पाऊस आहे. शेतकऱ्यांना 26 पर्यंत घ्या हरभरे काढून. बर हो चालते सर. देतो आम्ही सर्वांपर्यंत देतो पोहोचून. चालते. उर्वरित महाराष्ट्रात काय होईल, मराठवाड्यामध्ये परभणी, बीड पर्यंत, संभाजीनगर, जालना तिथपर्यंत थोडा पाऊस येईल. तिकडे इकडच्या भागात गारपीट नाही आम्हाला परभणी जिल्ह्याला, मराठवाड्याला. फक्त पाऊस आहे तिकडे. आणि पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, सातारा, सांगली जिल्हा तिकडे मात्र फक्त ढगाळ वातावरण राहील. तिकडे म्हणजे द्राक्षवाल्याला काही घाबरायची गरज नाही. तिकडे पाऊस पण येणार नाही, काहीच नाही. पाऊस नाही, फक्त थोडं ढगाळ वातावरण तिकडे. पाऊस पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ म्हणजे बुलढाणा, वाशिम पर्यंत समजा पाऊस आहे. पूर्व विदर्भात 6 जिल्हे आणि पश्चिम विदर्भाचे 5. गारपीट काय सांगा की सातपुडा जे पर्वत आहे ना, त्या रांगाच्या त्या पट्ट्यामध्ये गारपीट आहे.